धुळे शहराच्या राजकारणातला अलीकडच्या काळात युवा चेहरा म्हणून इर्शाद जहागीरदार यांचा उदय झाला आहे। अनेक सामाजिक उपक्रमांसह धुळेकर नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न देखील काही अंशी सोडवण्यात जहागीरदारांना यश आले होते। मात्र 4 वेळा पक्षांतर करून आता एमआयएमच्या वाटेवर असल्याने नेमकं इर्शाद जहागीरदारांच्या मनात चाललं तरी काय, असा प्रश्न धुळेकर नागरिकांमधून समोर आला आहे। हैदराबाद येथे एमआयएमचे सर्वेसर्वा खासदार असदुद्दीन ओवैसी यांची भेट घेतल्यानंतर इर्शाद जहागीरदार लवकरच एमआयएममध्ये पक्ष प्रवेश करणार असल्याची खात्रीला एक माहिती समोर आली आहे। जहागीरदारांनी पुन्हा नवीन पक्षात प्रवेश करत असल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहे। आता एमआयएमच्या पतंगाची दोर जहागीरदारांच्या हातात पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। आपल्या राजकीय प्रवासाला काँग्रेसमधून सुरुवात केलेल्या जहागीरदारांनी काही वर्षातच काँग्रेसमधून राष्ट्रवादीत प्रवेश केला। अजितदारांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेल्या जहागीरदारांनी विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच सायकलवर स्वार होत समाजवादी पक्षात प्रवेश केला। त्यानंतर निवडणुकीत दारूण पराभव झाल्याने पुन्हा जहागीरदारांनी अजितदारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला। मात्र पक्षात नाराज असल्याचे म्हणत जहागीरदार यांनी पुन्हा आपल्या राजकीय जीवनातल्या 4थ्या पक्षात म्हणजेच एमआयएममध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यांचा हा निर्णय योग्य की अयोग्य येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे। मात्र वारंवार पक्षांतर करत असल्याने ठाम राजकीय भूमिका नसल्यामुळे जहागीरदारांवर समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील काही अंशी टीकेची झोड उठताना दिसून आली आहे। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे।